खरं तर आजचा हा पदग्रहण समारंभाच्या प्रसंगी पराग संधान यांनी शपथ घेतली आणि शपथ घेत असताना त्यांच्या बरोबर नगरसेवक आणि नगरसेवकांबरोबर व्यासपीठावर असलेले सर्व त्यांना निवडून आणण्यासाठी ज्यांनी निवडणुकीमध्ये कष्ट घेतलं आणि याला सगळ्यांना प्रतिसाद देत या संपूर्ण कोपरगावच्या नागरिकांनी त्यांच्या हाती सत्ता दिली अशा जनतेच्या समोर जनतेत जाऊन शपथ घेण्याचा कार्यक्रम जर महाराष्ट्रात कुठे झाला असेल तर तो फक्त कोपरगावमध्ये झाला. कारण शेवटी निवडणुकीमध्ये आश्वासनांची खैरात होते. प्रति विरोधक एकमेकांच्या वरती आश्वासनाची खैरात देत एकमेकावरती कुरघोडी करत टीका टिप्पणी करत निवडणुकीला सामोरं जातात आणि निवडणूक झाल्याच्या नंतर सोयीस्कररित्या आपल्या आपल्या कार्यामध्ये मग्न होतात. पण मी पाहिलं विवेक भैयांनी म्हणजे चित्रफित लाव. मला वाटलं नेमकी कोणती चित्रफित आहे, कारण अलीकडे चित्रफित लावण्याचा बराच उपक्रम सुरू असतो. 21 तारखेला मतदान होऊन रिझल्ट लागला. 20 तारखेला मतदान झालं, 21 तारखेला रिझल्ट लागला. आज 5 तारीख आहे, 15 दिवस झाले. पण खऱ्या अर्थाने निवडून आलेला नगरसेवक कसा असावा हे 15 दिवसाच्या कालखंडामध्ये आपल्या जनतेला नागरिकाला मतदाराला दाखवण्याचं चित्रफित होती. मला वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये निवडून आल्यानंतर लोक सत्कार स्वीकारतात, पण आपले नगरसेवक दादा आणि ताईंच्या मार्गदर्शनात आणि योग भयांच्या नेतृत्वामध्ये थेट नदीला गेले, थेट कचरा उचलला, थेट स्वच्छता केली. अशा प्रकारची दिशा येणाऱ्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही करणार आहोत हे या चित्रफितीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर हे काम करत असताना 15 दिवसामध्ये त्यांनी कामाची चुलूक दाखवली आहे. आम्ही येणाऱ्या 100 दिवसाच्या कालखंडामध्ये काय करणार हे देखील नगराध्यक्षांनी वाचून दाखवलं. किंबहुना पहिल्या बैठकीमध्ये मुख्याधिकाऱ्यांना सूचना दिल्या की आपल्याला कोपरगाव शहरामध्ये खऱ्या अर्थानं भविष्यामध्ये करावायची कामं, लोकांच्या व्यवस्था, स्वच्छता, सुंदरता, अडचणी या संदर्भामध्ये ठोस निर्णय घ्यावे लागतील आणि घेतलेल्या निर्णयाची कारवाई देखील करणार आहोत असा शब्द खऱ्या अर्थानं या निमित्तानं दिलेला आहे. आणि हा शपथविधी जनसेवेचा आहे, जनतेची सेवा करण्याचा आहे. या शपथ ग्रहणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतंय आता सगळं डिजिटल युग आहे. बसल्या जाग्यावर घरात बसल्यानंतर आपल्याला मोबाईलद्वारे काही मागवता येतं. आपल्या टीव्हीचा रिचार्ज जरी संपला असला तरी 1 मिनिटात टीव्ही सुरू होते आणि जे आवश्यक आहे ते मागवता येतं. पण नगरपालिकेला मोबाईलद्वारे काम सांगता येत नाही. ते देखील ऍप चालू करायचं काम विवेक भैयांनी केलं की आपल्या घरी बसून नगराध्यक्षाला सांगायचं की आमच्या वार्डामध्ये प्रभागामध्ये पाणी आलं नाही तिकडे बघा, सकाळी कचरा उचलला नाही तिकडे बघा. हे देखील आपल्याला घरात बसून सांगता येईल. आणि म्हणून ते सांगण्याचं एवढंच काम आहे की ताईच्या आणि दादाच्या मार्गदर्शनाखाली अतिशय युवक नेता म्हणून त्याच्या नेतृत्वामध्ये ही नगरपालिका निवडून दिल्यानंतर दूरदृष्टिकोन असलेला हा युवक नेता खऱ्या अर्थानं त्याच्या कामाची चुणूक दाखवतो. आणि ही कामाची चुणूक दाखवत असताना मी जरा मागे जाऊन विवेक भैया दिसायला बारीक दिसतोय. कामात म्हटलं तुझं वय किती नेमकं सांग.
वय अतिशय कमी आहे, पण तुम्ही आता महापालिकेच्या निवडणुका बघितल्या, आता सुरू आहे, 15 तारखेला मतदान आहे. तिकीट नाही मिळाल्याच्या नंतर कसा रटारट सुरू आहे. मला तिकीट का मिळालं नाही आणि मी कसा लायक आहे आणि मीच कसा निवडून येऊ शकतो, माझ्यावर कसा अन्याय झालाय, हे सगळं आपण वेगवेगळ्या माध्यमांच्या द्वारे पाहतोय. पण 2024 ला एवढ्या कमी वयात असलेला विवेक भैया त्यांनी 2 पावलं मागे घेतली. कोणासाठी घेतली? पक्षासाठी, नेतृत्वासाठी, आपल्या मतदारसंघासाठी. 2 पावलं मागे घेत हे सामाजिक आणि राजकीय जीवनाला सुरुवात केलेला हा युवा नेता आहे आणि त्याच्यावरती प्रचंड असा विश्वास व्यक्त करत तुम्ही ही नगरपालिका निवडून दिलेली आहे. खरं तर वास्तविक पाहता त्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या माघारी घेत नेतृत्वाचा शब्द ऐकला, नेतृत्वाचा मान ठेवला आणि त्यांच्या कालखंडामध्ये पक्ष पाहिजे तेवढे उपलब्ध आहे. एक नाही तर दुसरा, दुसरा नाही तर तिसरा, पण काही झालं तरी उभा राहणार ही भूमिका असताना एवढ्या तरुण वयामध्ये 2 पावलं मागे सरायचं, हे विवेक भैयामध्ये कुठून आला समजूतदारपणा, कुठून आला हा परिपक्वतापणा. शेवटी स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचा नातू म्हणून या भागाचा सर्वांगीण विकास करण्याचं ध्येय धोरण आणि हेच खरं शंकररावजी कोल्हे यांना भावपूर्ण श्रद्धांजली होईल आणि त्यांचा नातू म्हणून मला या जनतेत सिद्ध व्हायचंय म्हणून ही भूमिका घेतली. त्या भूमिकेचं स्वागत करत नगरपालिकेमध्ये प्रचंड विश्वास व्यक्त करत 30 मध्ये 19 नगरसेवक आणि थेट जनतेतून नगराध्यक्ष आपण निवडून दिला, त्याबद्दल राज्याचा विधान परिषदेचा सभापती म्हणून मी तुमचा अभिनंदन आणि आभार मानण्यासाठी उपस्थित आहे. खरं तर तू नशीबवान, तुला जी बुद्धी सुचली ती इतर कोणाला कदाचित सुचली नसेल. मैदानात आल्याच्या नंतर कोणीही एक पडतो एक निवडून येतो, पण तुला थेट देशाचे कणखर गृहमंत्री या शहरामध्ये येऊन तुला आशीर्वाद देऊन गेले. राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभा राहण्याची भूमिका सांगून गेले. जनतेने प्रचंड विश्वास टाकलाय. हे एवढ्या कमी वयामध्ये कोणाला शक्य होत नाही. त्यामुळं तू जे धोरण स्वीकारलास, तू जे हा समजूतदारपणा स्वीकारलास, निश्चित भविष्यामध्ये खरं तर मी अनेक नेत्यांची कोर बघतो, कारण माझा बाप काय मंत्री किंवा पुढारी नव्हता म्हणून मला तो बोलण्याचा अधिकार आहे. कारण आता माझा त्यावेळेस पण येईल त्यावेळेस ही चर्चा होऊ शकते आणि माझं पोरग राजकारणात यासारखी काही परिस्थिती नाही बारीक आहे. पण पुढाऱ्याच्या घरी जन्मलेलं पोरग एवढं चांगुलपणा, समजूतदारपणा, परिपक्वता आणि योग्य ठिकाणी योग्य कसं बोलायचं, आलेला वाद कसा परतवून लावायचा, हे विवेक ध्येयाकडून सिद्ध झालं. आणि म्हणून एवढ्या कमी वयामध्ये देशाचे अमित भाई शहा गृहमंत्री यांच्याकडून तुझी स्तुती सुमन झाली. मला त्या कार्यक्रमाला इथं येता आलं नाही, मी युएसएच्या दौऱ्यावर होतो, परंतु ते कोणाच्याही नशिबात नाहीये. त्याच्यामुळं तुझ्या योग्य दिशेने पाऊल पडत चाललेले त्याच्याबद्दल माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला, राजकीय क्षेत्रात काम करण्याला अतिशय मनापासून अभिमान वाटतो. एक होतकरू तरुण माझ्या स्वतःच्या कल्याणासाठी नव्हे तर जनतेच्या, माझ्या कार्यकर्त्यासाठी मी कोणतीही तडजोड करेन.
या नगरीमध्ये अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं मला भैया सांगत होता की 6,000 घरे की जे लोकांच्या नावावर नाही आहे. महसूल मंत्र्यांनी इथं थेट येऊन सांगितलंय. मला वाटतं पदग्रहणाच्या कार्यक्रमामध्ये त्याचा स्वतःच उल्लेख करणं याचा अर्थ तुम्हाला दिलेला शब्द मी पाळणार आहे हे तुम्हाला त्यांनी सांगितलंय. आणि काय काळजी करू नका, अशा माणसाला तुम्ही बोलवलंय. मी आमदारांना शक्ती देतो आणि तुमच्या आता नगरसेवक आणि नगराध्यक्षाला शपथ दिली आहे. विरोधी पक्ष सुद्धा माझ्याकडेच मागणी करतो, आमचा हा प्रश्न सुटला पाहिजे. आणि सत्ताधारी पक्ष सुद्धा सांगतो की याचं उत्तर हे आहे. आणि दोघांचं जमलं नाही त्यावेळेस माझी ड्युटी चालू. त्याच्यामुळे आता तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय, नगरविकासाची काही अडचण नाही. आणि शेवटी दोन्हीकडे कुठंच जमलं नाही तर वेळ भैया तुझ्या पाठीशी राम शिंदे आहे. कारण तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात कुठेच नाही असं एक जामखेडला उदाहरण झालं. नगराध्यक्ष साहेब जे नगरसेवक बी झाले आणि नगराध्यक्ष बी झाले, महाराष्ट्रात कुठेच झालं नाही. आमच्या नगराध्यक्षा नगरसेवक पण झाल्या, नगराध्यक्ष पण झाल्या. आणि आमच्या विरोधकांनी प्रचार केला की कशाला पोट निवडणूक लावता, त्यापेक्षा आमच्याच नगरसेवकाला निवडून द्या. पण आमच्या नगराध्यक्षा नगरसेवक म्हणून 800 मतांनी प्रभागामध्ये निवडून आल्या. मग सभापती नेमकं काय काम करतो? मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना फोन केला की आपल्या कायद्यामध्ये त्रुटी राहिली आहे. मी ती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. कारण ज्या वेळेस नगरसेवक मधून नगराध्यक्ष व्हायचा त्यावेळेस 2 नगरसेवक पदावरती तो व्यक्ती जर निवडून आला तर एका ठिकाणी राजीनामा द्यावा लागत होता. पण आता नगर अध्यक्ष हा थेट जनतेतून निवडून येतो आणि नगरसेवक त्याला मतदान करत नाही. त्यामुळे 2 मतदारसंघ हे भिन्न आहेत. त्यामुळं एकाच वेळेस नगरसेवक देखील ती व्यक्ती राहू शकते, त्याच वेळेस नगराध्यक्ष देखील ती व्यक्ती राहू शकते. आणि नगरसेवक म्हणून मतदान करता येतं, नगराध्यक्ष म्हणून कास्टिंग वोट करता येतं. अशा प्रकारची कायद्यामध्ये दुरुस्ती आणणं गरजेचं आहे. नाहीतर आमच्या नगराध्यक्ष नगरसेवकांना एका ठिकाणी राजीनामा द्यावा लागेल. आणि ही प्रक्रिया 7 दिवसात पार पाडणं आवश्यक होतं, नाहीतर एक पद गेलं असतं. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना ही बाब निदर्शनास आणून दिल्याच्या नंतर एका दिवसात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी कॅबिनेट पुढे प्रस्ताव आणला आणि अध्यादेश काढला की अशा पद्धतीचे दोन्ही पदावरती राहता येईल. त्याच्यामुळं तुला सहकार्य करण्या एवढं माझ्याकडे वजन आहे. हे कोपरगावच्या जनतेला यासाठी सांगितलं, कुणी बघितलंय नाही बघितलंय, पण माझीच मी स्तुती थोडी करून घेतली. कारण तुमचा विश्वास बसावा की कुणी आडवं तिडवं आलं तरी मी आहे, वेळबाईच्या पाठीशी आहे. नगराध्यक्ष काही घालू नका. आपली आता थेट कोपरगाव पासून मुंबई पासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे. आणि तुम्ही पहिले भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आहेत कोपरगावमध्ये. आणि आमच्या ताई सुद्धा पहिले आमदार भारतीय जनता पार्टीच्या झाल्या कोपरगाव मधून. त्यामुळे कुठली अडचण असण्याची काही कारण नाही. तुम्ही अतिशय योग्य दिशेने नगरपालिकेचा कारभार करणार. शेवटी निवडून आल्याच्या नंतर हा तुरे सत्कार स्वीकारण्याच्या ऐवजी लोकांच्या प्रभागामध्ये जाऊन स्वच्छता करण्याचं काम केलं. ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुणी केलं नसेल ते तुम्ही करण्याचं खऱ्या अर्थाने काम केलेलं आहे. आणि निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला या जनतेची सेवा करायची आहे. आणि ही सेवा करत असताना जनतेमध्ये जाऊन शपथ घेणं आणि येणाऱ्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये काय करणार आहे याचा अजेंडा त्यांच्या पुढे सादर करणं हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
दुर्मिळ उदाहरण आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी शपथ ग्रहण आणि आपल्या पदग्रहण कार्यक्रमाला येत असताना मनस्वी आनंद झालेला आहे. मी तुमच्या भविष्यातल्या या 5 वर्षाच्या कालखंडासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आणि तुम्ही जनतेने, नागरिकांनी, मतदारांनी वेद भैयाच्या आणि दादा आणि ताईच्या सांगण्यावरती विश्वास ठेवून आपण ही नगरपालिका निवडून दिली, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि नगराध्यक्ष महोदय, तुमच्या सर्व टीमला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करत माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.